जय श्रीराम. सर्वांना मनापासून अभिवादन करते व आपल्या श्रीराम समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांच्या रसिकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते व आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. ज्यांची स्वामींवर श्रद्धा आहे त्या सर्वांनी श्री स्वामी समर्थ अशी गोड कमेंट द्यायला मात्र विसरू नका. कारण श्री स्वामी समर्थ अशी कमेंट दिल्याने तुमच्याकडून स्वामींचे स्मरण होणार आहे व स्वामींचे स्मरण करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी स्वामी आहेतच. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला मुंबई येथील सुमतीताईंचा विलक्षण अनुभव सांगणार आहे. प्रत्यक्ष यमदूत सुमतीताईंना ओढून घेऊन जात होते. श्रोते हो, हा अनुभव ऐकत असताना माझ्या अंगावर अक्षरशः शहारे येत होते. अहो, हा अनुभवच तसा आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. सुमतीताई व त्यांचे मिस्टर सोहम सोनवणे हे दोघेही कंपनीमध्ये जॉब करतात. त्यांना 2 मुली आहेत. मोठी मुलगी 7 वर्षाची व छोटी मुलगी 2 वर्षांची. दोघांचाही संसार सुखाचा व्यवस्थित चालू होता. दोघांचीही श्री स्वामी समर्थांवर अतिशय श्रद्धा आहे. त्यांच्या घरांमध्ये स्वामींचा एक मोठा फोटो आहे. ताई सांगतात, रोज आम्ही दोघेही स्वामींना नमस्कार करूनच बाहेर पडत असू. एके दिवशी ताईंना सर्दी ताप आला. असे सर्दी ताप सर्वांनाच वातावरण बदलले की येतो. ताईंनी सर्दीची गोळी घेऊन त्या कामाला लागल्या. पण ताप वाढला व ताईंच्या अंगातून शक्ती गेल्याने खूप विकनेस आला. संध्याकाळी मिस्टर आल्यावर ते दोघेही दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी औषधे दिली व काही टेस्ट करण्यास सांगितल्या. टेस्टसाठी ब्लड देऊन औषधे घेऊन दोघेही घरी आले. ताईंनी थोडेसे खाऊन औषधे घेऊन त्या झोपी गेल्या. दादाही मुलींना जेवू घालून त्यांना झोपवून ते स्वतः झोपत असताना अचानक लॅबमधून फोन आला. त्यांनी दादांना सांगितले की रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड आहे. ताईंच्या पेशी खूपच कमी झाल्या आहेत. तुम्ही ताईंना ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जा. दादांनी फोन ठेवला व ते ताईंजवळ गेले तर ताई गाढ झोपी गेलेल्या होत्या. दादा खूप हाका मारत होते पण ताईंना काही जाग येत नव्हती व ती गाढ झोपली आहे, आपण तिला आता सकाळीच दवाखान्यात नेऊ असा त्यांनी विचार केला. दादांचे भाऊ डॉक्टर आहेत. दादांनी त्यांच्या भावाला फोन लावून सर्व हकीकत व रिपोर्ट सांगितले. तेव्हा त्यांच्या भावांनी एकही क्षण वाया न घालवता तिला तू दवाखान्यात घेऊन जा असे सांगितले. दादा सांगत होते, अरे ती खूप गाढ झोपली आहे, मी तिला उद्या नेतो. पण त्यांच्या भावांनी त्यांना तिला उठवून दवाखान्यात नेण्यास सांगितले. शेवटी दादांनी तिच्या तोंडावर थोडेसे थंड पाणी शिंपडून तिला जागे केले व दवाखान्यात नेऊन ॲडमिट केले. तिथे डॉक्टरांनी चाचण्यांचे सत्र चालू केले व शेवटी भयान आणि कानांना न ऐकावा वाटणारा आजार सांगितला, ब्लड कॅन्सर. आजाराचे नाव ऐकून दोघेही खूप घाबरून गेलो. दोघांनाही आपल्या दोन्ही डोळ्यांसमोर मुली दिसू लागल्या. दोघेही खूप रडू लागले. पण डॉक्टरांनी धीर दिला व सांगितले की तुम्ही एकही क्षण वाया न घालवता इथे आणल्याने त्यांना ट्रीटमेंट वेळेत चालू झाली आहे आणि त्या नक्कीच यातून बऱ्या होतील. डॉक्टरांनी 5 केमो करायला सांगितल्या. औषधे, सलाईन ही तर चालूच होती. पण स्वामींचा नामजप सतत चालू होता. सर्व भार स्वामींवर घालून ते दोघेही आश्वस्त झाले. पण पहिली केमो केल्यावर ती ताईंना अजिबात सहन झाली नाही व त्या जास्तच सिरियस झाल्या. डॉक्टरांनी पण 72 तास आम्ही काहीही सांगू शकत नाही असे सांगितले. आता मात्र दादांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांचे आई वडील, सासू सासरे सर्वच जण अतिशय घाबरून गेले. सर्वांनी स्वामींना साकडे घालून स्वामींचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा नामजप चालू केला. स्वामींवर श्रद्धा ठेवून ते एक एक मिनिट घालवत होते आणि स्वामींची कृपा होऊन ताईंवरील ते संकट टळले व ताईंची तब्येत सुधारू लागली. ताईंना घरी आणल्यावर सर्वांनाच खूप आनंद झाला.
घरी आल्यावर ताईंनी आधी समर्थांच्या फोटोकडे धाव घेतली. त्यांना अश्रू अनावर झाले होते. हळूहळू ताईंना बरे वाटू लागले. पण ताईंच्या अजून 4 केमो बाकी होत्या. पहिल्या केमोच्या अनुभवामुळे सगळेच जण घाबरलेले होते. पण डॉक्टरांनी सांगितले की फक्त पहिल्याच केमोला असा त्रास होत असतो. आता पुढील केमोमध्ये त्यांना असं काही संकट येणार नाही. आणि ताईंच्या पुढील 3 केमोही टप्प्याटप्प्याने पार पडल्या आणि ताईंना एकदम बरे वाटू लागले. 4थ्या केमोनंतर तर कॅन्सर पूर्ण नाहीसा झाला होता. त्यामुळे ताईंना आता 5वी केमो नाही केली तर चालणार नाही का असे वाटू लागले. डॉक्टरांना त्या तसे म्हणूही लागल्या. पण डॉक्टर म्हणाले, हा 5 केमोंचा कोर्स आहे, तो आपल्याला पूर्ण करावा लागेल. जर पुन्हा काही उद्भवले तर मला स्वतःला गिल्टी वाटेल. म्हणून मग 5वी केमोसाठी ताई दवाखान्यात ॲडमिट झाल्या. पण ॲडमिट होण्यापूर्वी त्या घरामध्ये हॉलमधील स्वामींच्या फोटोसमोर नतमस्तक झाल्या व स्वामींना म्हणू लागल्या, स्वामी, मला घरी आणण्याची पूर्ण जबाबदारी तुमची आहे. कारण माझ्या 2ही मुली अतिशय लहान आहेत आणि मला अजून हा संसार सोडून जायचे नाही. तुम्ही पाठीशी आहात आणि असेच आमच्या पाठीशी राहा, असे म्हणून त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट होण्यासाठी गेल्या. ट्रीटमेंट चालू झाली आणि डॉक्टरांनी खूप काळजी घेऊनही ताईंना त्या दरम्यान इन्फेक्शन झाले व ताई परत सिरियस झाल्या. परत डॉक्टरांनी 72 तास काहीही सांगू शकत नाही असे सांगितले. दादा सांगतात, माझ्या तर तोंडचे पाणीच पळाले. 2 लहान मुली डोळ्यासमोर दिसू लागल्या. सुमतीला जर काही झाले तर काय होईल या विचाराने ते अतिशय अस्वस्थ झाले. तरी पण डॉक्टरांवर व स्वामींवर विश्वास ठेवून ते दिवस काढत होते. पण ताईंची तब्येत यावेळेस ढासळतच चालली होती. ताई वाचण्याचे डॉक्टरांना काहीच चिन्ह दिसत नव्हते. ताई इतक्या सिरियस होत्या की त्या आपला नवरा, भाऊ, आई, वडील कोणासही ओळखत नव्हत्या. शेवटी दादांनी स्वामींना टाहो फोडून सांगितले, स्वामी, सुमती जर नाही वाचली तर मी कधीही तुमच्या दारात येणार नाही. तुमची शक्ती दाखवा आणि सुमतीला या मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढा, अशी ते वारंवार स्वामींना विनंती करत होते. घरी ब्राह्मण लावून श्री स्वामींचा 1.25 लाख जप, श्री स्वामी चरित्राचे 21 पारायण व महामृत्युंजय जप हे अनुष्ठान चालू केले. रोज ताईंना स्वामींचा अंगारा लावला जाई व लवकर हे संकट टाळण्याची प्रार्थना केली जाई. पण शेवटी काळ आला व त्याने ताईंचे प्राण घेतले व डॉक्टरांनी शी इज नो मोर हे शब्द उच्चारले. ते ऐकून कुणीतरी आपल्या डोक्यात धोंडा घातला आहे असे वाटून दादा कोसळलेच. काय करावे काहीच सुचत नव्हते. दादांचा सारखा, स्वामी हे काय केलेत, स्वामी हे काय केलेत, माझी सेवा कुठे कमी पडली, सुमती उठलीच पाहिजे, हा धोशा चालू होता. सगळेच हतबल झाले होते. कुणालाच काय करावे काही सुचत नव्हते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप मात्र दादांचा सारखा चालू होता. आणि 5 मिनिटांनी एक नर्स धावत डॉक्टरांकडे आली व तिने ताईंनी हालचाल केल्याचे सांगितले. डॉक्टरही पळतच पेशंटकडे गेले व त्यांनी पाहिले तर खरंच ताईंचा श्वास चालू झाला होता. डॉक्टरांनी परत शर्थीचे प्रयत्न करून ताईंची ट्रीटमेंट चालू केली व हळूहळू ताईंमध्ये फरक पडू लागला. 24 तासातच ताईंमध्ये बराच फरक पडला. तब्येत सुधारू लागली व 3 दिवसांनी ताईंचा धोका पूर्णपणे टळला व ताई आजारातून बाहेर पडू लागल्या. 4थ्या दिवशी ताईंनी दादांना तो भयानक अनुभव सांगितला. ताई सांगत होत्या, मला 4 माणसे एका मोठ्या मैदानातून ओढून नेत होती. मला नाही यायचे,
मला नाही यायचे तुमच्यासोबत असे म्हणून हात सोडून घेत होते. पण ते चौघेही जण मला ओढतच नेत होते. तेवढ्यात आमच्या समोर एक तेजपुंज असा प्रकाश आला व समोर कमंडलू हातात घेतलेले प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ उभे होते. त्यांनी त्या 4 यमदूतांना सांगितले, ही माझी भक्त आहे. मी हिच्या पाठीशी असताना तुम्ही हिला कसे काय घेऊन जात आहात? हिला खूप आयुष्य आहे, चालते व्हा इथून. असे म्हणताच त्या यमदूतांनी तिथून पळ काढला. स्वामींनी आशीर्वादाचा हात वर करून मला आशीर्वाद दिला व दीर्घायुषी हो असे म्हणाले व ते गुप्त झाले. मी परत आले. ताईंचा हा अनुभव सांगताना माझ्या अंगावर शहारे येत आहेत, डोळ्यात अश्रू येत आहेत. स्वामींची कृपा झाली तर काय होते हे आजचा अनुभव ऐकल्यावर कळते. त्यानंतर ताई पूर्णपणे बऱ्या झाल्या. स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आल्या. स्वामींचे दर्शन घेताना त्यांच्या डोळ्यातून अखंड धारा वाहत होत्या. स्वामी, तुम्ही त्या दिवशी मला यमदूतांच्या तावडीतून सोडवलं नसतं तर मी आज हा दिवस पाहायला राहिले नसते. तुम्ही कृपा केली व मला जीवनदान मिळाले. स्वामी, मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. अशीच कृपा आम्हा सर्वांवर राहू द्या अशी प्रार्थना करून ते सर्वच जण आपल्या घरी परत आले. खरंच ज्यांच्या मनात स्वामींविषयी श्रद्धा आहे त्यांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात. चला तर आपणही स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवून रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 1 माळ तरी जप करूयात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज इथेच थांबते. जय श्रीराम.